नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आता मुलांच्या तर परीक्षा संपलेल्या आहेत आणि मुलांनी हट्ट केला की मम्मी पिझ्झा खायचा आहे। मग आता बाहेरून पिझ्झा आणून देण्यापेक्षा आपण जर घरच्या घरी त्यांना चांगला असा पिझ्झा बनवून दिला तर मुलं आवडीने तर खातीलच आणि त्यांना सुद्धा सुट्टी एन्जॉय करता येईल। तर सुट्टी असल्यामुळे आम्ही आज बनवत आहोत मस्त असा घरगुती आणि इन्स्टंट असा पिझ्झा। तर हा पिझ्झा बनवण्यासाठी मी असंच मार्केटमधनं हे पिझ्झा बेस आणलेले आहेत। तर एका पिझ्झा बेस म्हणजे एका पॅकेटमध्ये 3 पिझ्झाचे बेस मिळतात आणि हा पिझ्झा बेस मिळतो आपल्याला 45 रुपयामध्ये। तर आता आपण एक पिझ्झाचा बेस घेतलाय आणि ह्याला आपण बटर लावून घ्यायचंय। तर अगदी आपल्या आवडीनुसार थोडंसं बटर आपण ह्या पिझ्झाला लावून घ्यायचं। तर बटर लावताना सगळीकडे व्यवस्थित असं बटर आपल्याला लावून घ्यायचंय। खूप साधी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। आपल्याला काहीही झंझट करायची नाहीये आणि आपल्याकडे जरी ओव्हन नसेल किंवा मायक्रोवेव्ह नसेल तरी सुद्धा हा आपण कढईमध्ये किंवा एखाद्या पॅन मध्ये हा पिझ्झा बनवू शकतो। तर आता आपण हा घेतलेला आहे पिझ्झा पास्ता सॉस। तो आपण 1-2-3 चमचे आपल्या पिझ्झा बेसवर घातलेला आहे। सोबतच 1 चमचाभर मेयोनीज आपण इथे घालणार आहोत। मेयोनीज घालायचे आणि चमच्याने आपण या बेसवर सगळीकडे सारखं असं हे सॉस पसरवून घ्यायचंय। तर आधी आपण हे दोन्ही सॉस एकत्र करून घेऊया आणि मग सगळीकडे व्यवस्थित असा हा सॉस लावून घ्यायचा आहे। तर पिझ्झा कोणाकोणाला आवडतो आणि कोणत्या फ्लेवरचे पिझ्झा आवडतो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आपण यावर आपल्या आवडीनुसार कोणतीही टॉपिंग करू शकतो। तर आता मी इथे काय केलंय, एक पॅन घेतलाय, पॅन मध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एखादं स्टँड ठेवायचंय आणि स्टँडवर बसेल आणि आपला बेस व्यवस्थित बसेल असं एक थाळी आपण इथे ठेवली आहे। थाळीला तेल लावून घेतलेला आहे आणि झाकण लावून आपण 10 मिनिटं आपला जो पॅन आहे हा प्रीहीट करून घ्यायचा आहे। आता इथे मी साधं आपलं जे रेग्युलर असं चीज मिळतं ते चीज घालून घेतलेलं आहे। चीज क्यूब ते किसून घेतलेलं आहे। प्रोसेस चीज, तर प्रोसेस चीज आपण इथे किसून घेतलेलं आहे अर्ध, एका क्यूब मधलं अर्ध इथे मी वापरलेलं आहे। आणि आपल्या आवडीनुसार आपण इथे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, जर तुम्हाला मशरूम आवडत असेल तर मशरूम तुम्ही इथे घालू शकता किंवा फक्त तुम्ही कॉर्न घालून सुद्धा किंवा नुसता कांदा टोमॅटो घालून सुद्धा हा पिझ्झा खूप सुंदर लागतो आणि खूप छान असा बनतो। तर आपण इथे मॉन्झरेला चीज सुद्धा वापरणार आहोत पण आपण ते वरून घालणार आहोत। जर तुम्हाला बेस वापरायचा नसेल तर तुम्ही एखाद्या आपण जी पोळी बनवतो रेग्युलर आपण चपाती बनवतो त्या चपातीवर सुद्धा अशाच पद्धतीने टॉपिंग करून मुलांना चपातीचा पिझ्झा सुद्धा बनवून देऊ शकता। मी आता इथे बेस वापरलेला आहे। जर तुम्हाला बेस किंवा मैदा किंवा बाहेरचा हा ब्रेड वापरायचा नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने एखाद्या चपातीवर किंवा चपातीवर ब्रेडवर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने टॉपिंग करून मुलांना देऊ शकता। आता आपण इथे कॉर्न घातले, टोमॅटो घातलेला आहे, कांदा, शिमला मिरची घातली, चिमूटभर मीठ आपण इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालून घेणार आहे। तर थोडंसं आधी आपण ओरिगॅनो घालतोय आणि मग नंतर आपण इथे घालतो आहे चिली फ्लेक्स। आता आपण यावर मॉन्झरेला चीज घालायचंय। आता भरपूर असं मॉन्झरेला चीज आपण इथे घालून घेऊया। हे बघा भरपूर चीज घालायचंय म्हणजे अगदी विकतच्या सारखा हा पिझ्झा तयार होतो। आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण घरी बनवलाय की बाहेरून विकत आणलाय, इतका छान हा पिझ्झा तयार होतो। आता आपण जे प्रीहीट करून घेतलेला पॅन आहे त्यामध्ये अलगद हाताने आपण हा पिझ्झा ठेवून घेऊया।
तर जी प्लेट ठेवलेली आहे त्याला आपण तेल लावलेलं आहे, 1 चमचाभर तेल लावून घेतलंय आणि मग आपण हा पिझ्झा ठेवलाय त्यावर आणि आता झाकण ठेवून मंद गॅसवर एक 10 मिनिटं आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे. आणि आपला हा पिझ्झा बनतोय तोपर्यंत आपण एक दुसरा पिझ्झा बनवून घेऊ. तर मगाशी जसं आपण आधी बटर लावून घेतलं आणि नंतर पिझ्झा सॉस मेयोनीज लावलं, त्याच पद्धतीने हा सुद्धा पिझ्झा बनवून घ्यायचा आहे. तर आता आपण इथे बटर लावलेला आहे. 2-3 चमचे आपण इथे पिझ्झा सॉस घेणार आहोत. त्यासोबतच 1 चमचाभर मेयोनीज घातलेला आहे आणि सगळीकडनं हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तर हे सगळीकडे आपण पसरवून घेऊया आणि नंतर त्यावर आपण प्रोसेस चीज जे आहे ते किसून घ्यायचं आहे. तर जे मगाशी आपण पिझ्झा बनवलेला त्यातलं अर्ध प्रोसेस चीज मी इथे वापरते. नंतर आपण इथे कांदा घालून घ्यायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे, कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालूया. आता आपण इथे शिमला मिरची घालून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने शिमला मिरची घालून घ्यायची. नंतर आता आपण इथे कॉर्न घालायचे, भरपूर असे कॉर्न घालायचे कारण मुलांना कॉर्न खूप आवडतात, त्यामुळे जास्त कॉर्न घातले. चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो घालायचं आहे, थोडीसे चिली फ्लेक्स आणि आता ऑरिगॅनो घालून घेऊया. आणि नंतर मॉन्झरेला चीज घालायचं आहे, भरपूर मॉन्झरेला चीज घालायचं म्हणजे अगदी विकतच्या सारखा हा पिझ्झा तयार होतो. आणि जसा मगाशी आपण बेक केला त्याचप्रमाणे हा बेक करायचा आहे. तर आपण जो आधी बेक करायला ठेवलेला पिझ्झा आहे तो तयार झाला आहे. अगदी 10 मिनिटामध्ये हा पिझ्झा तयार होतो. आता आपण चेक करूया की हा पिझ्झा झाला आहे का नाही ते. तर खाली एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे म्हणजे आपला हा पिझ्झा रेडी आहे. आता हा मी काढून घेते आणि मग आपण हा कट करून घेऊया. आता आपण हा कट करून घ्यायचा आहे. माझ्याकडे काही ते पिझ्झा कटर नाही आहे त्यामुळे मी सुरीने कट करते आणि माझ्याकडे जे आहे ते शंकरपाळीचं कापायचं आहे त्याने मी कापणार आहे. पण आधी मी सुरीने ह्याला थोडंसं कट करून घेते म्हणजे त्याने कापताना त्रास होणार नाही मला. तर सुरीने व्यवस्थित असे आपण इथे तुकडे करून घ्यायचे. 8 तुकडे करून घेणार आहे मी. हे बघा अशा पद्धतीने आपण त्या पिझ्झाचे मस्त असे 8 तुकडे करून घेऊया. अगदी विकतचा आपण जसा बनवतो किंवा विकतचा आपण जसा आणतो त्याच पद्धतीचा हा पिझ्झा तयार होतो. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की पिझ्झा बनवून पहा. ह्या सुट्टीमध्ये मुलांना नक्की बनवून खायला घाला, त्यांना सुद्धा खूप आवडेल. हे बघा मी आता जे शंकरपाळीचं कटर आहे त्याने मी अशा पद्धतीने कट करून घेते. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला नक्कीच आवडतील अशा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या वेळेला. चिल्लू कोणता पिझ्झा खाते तू? चीज पिझ्झा. कसा झालाय? मस्त झालाय. तुला आवडतो? कधी खाल्लेला याच्या अगोदर? हा रात्री खाल्लेला तू? तुला किती आवडतो पिझ्झा? कोणता पिझ्झा आवडतो? हा खूप आवडतो. हा मग कोणी बनवला पिझ्झा? छान बनवलाय.
मग आपल्या सबस्क्रायबर त्यांना सांग की बाबा छान झालेलं आहे, तुम्ही पण करून बघा. हा पिल्लू, चांगलं आलंय आणि चीज पण चांगली झाली. म्हणजे चीज एकदम बरोबर मेल्ट झालंय. कच्च बेस्ट कुठंच नाही. बेस पण चांगलं आहे, फ्रेश एकदम. त्यामुळे ना खूप चांगलं झालं.